नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.2 अँड्रोक्लस अँड द लायन वर्कशॉप। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँड्रोक्लस अँड द लायन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये सुरुवातीला जी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपण बघितलेली आहे। त्यानंतर चिटचॅट मध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत ते पाहिले आहेत। त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स आहेत आणि त्यानंतर वर्कशॉप सुरू आहे। त्यामुळे तुम्ही सुरुवातीला गोंधळून जाऊ नका। आपण सुरुवातीला या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे। इयत्ता 5वी पासून जे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत त्यांना या सर्व गोष्टी माहिती आहेत, पण ते जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये चिटचॅट सुरुवातीला घेऊया। यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, हॅव यू एव्हर हेल्प एनीवन व्हाय? म्हणजे तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का आणि का? I always help my parents and friends because I love it. It makes them feel good to help them. Second question, how did you help him or her? म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत केली आहे, तिला किंवा त्याला? Answer is, I help my mother in housework, also helps my dad in his work and help my friends in their studies. Third question, has anyone ever helped you in your need? म्हणजे तुमच्या गरजेच्या वेळी तुम्हाला कधी कोणी मदत केली आहे का? तर माय क्लोज फ्रेंड्स हेल्प मी इन माय नीड. फोर्थ क्वेश्चन इज, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? म्हणजे त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं? आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. कोणालाही गरजेच्या वेळी जर मदत केली तर कोणालाही ते चांगलंच वाटणार आहे। आलं लक्षात? फिफ्थ क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर? म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता कशी दर्शवली आहे? आन्सर इज, आय शोड माय ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर बाय सेइंग थँक यू अँड वेनेवर आय गॉट अ चान्स टू हेल्प हिम ऑर हर आय हेल्प हिम ऑर हर. आता हे सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात। प्रत्येकाला आलेला अनुभव देखील वेगवेगळा असू शकतो। आलं लक्षात? त्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी दॅट यू हॅव रीड or heard. Also name the brave hero or heroine of each story. म्हणजे तुम्हाला बेंचमेटशी चर्चा करायची आहे। तुमच्या बेंचवर जो कोणी बसलेला आहे त्याच्याशी किंवा तुमच्या इतर मित्रांशी देखील तुम्ही चर्चा करू शकता। तर कशाबद्दल चर्चा करायची आहे? कोणत्याही 5 स्टोरीजबद्दल। तर त्यामधले हिरो किंवा हिरोईन तुम्हाला कसे वाटले, त्यांचे नावं लिहायचे आहेत, कोणत्या स्टोरीज आवडल्या त्याचं नाव लिहायचं आहे। असा या ठिकाणी आपल्याला एक चार्ट बनवायचा आहे, नेम ऑफ द स्टोरी आणि नेम ऑफ द हिरो और हिरोईन। तर पाहूयात। फर्स्ट स्टोरी इज पावनखिंड, बाजी प्रभू देशपांडे, दिस इज द हिरो ऑफ दॅट स्टोरी। बी, झाशी की राणी, या स्टोरीची हिरोईन कोण आहे? राणी लक्ष्मीबाई। सी, गड आला पण सिंह गेला, यामध्ये तानाजी मालुसरे। डी, छोटा भीम, यामध्ये भीम हा हिरो दाखवलेला आहे। हिरकणी, यामध्ये हिरा ही हिरोईन आपल्याला दिसून येईल। हिरोईन म्हणजे ज्या मूवीजमध्ये हिरो किंवा हिरोईन असतात तशा नाही, ज्यांनी खरंच काहीतरी कर्तृत्व दाखवलेलं आहे त्यांना देखील आपण हिरो किंवा हिरोईन असे म्हणतो। सेकंड आहे, कम्प्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स. या ठिकाणी काही आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि काही खाली हेल्पिंग वर्ड्स दिलेले आहेत, तर त्यातलं योग्य शब्द आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचा आहे। फर्स्ट आहे, लायन आर कॉल्ड, या ठिकाणी एम्परर, लॉर्ड, किंग असे शब्द दिलेले आहेत, तर काईल किंग ऑफ द जंगल। सेकंड, लायन बिलॉंग्स टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स, खाली वर्ड्स दिलेले आहेत, डॉग, कॅट, हॉर्स, तर कोणत्या फॅमिलीमधून बिलॉंग करतो? कॅट फॅमिलीमधून। थर्ड, लायन आर डॅश डॅश ॲनिमल्स, तर लायन आर कार्निवोरस ॲनिमल्स। फोर्थ इज, male lions have a mane around their neck but lionesses do not have it. म्हणजे जे मेल लायन असतात त्यांच्या गळ्याभोवती आयाळ असते, त्याला मराठीत आयाळ असे म्हणतात। जे केस असतात त्याला आयाळ असे म्हणतात आणि जी फिमेल लायन असते तिच्या गळ्याभोवती आयाळ नसते।
Fifth, a group of lions is called a pride. Sixth, lions attack only when they are hungry. आता त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स बघूया. जे पाठाच्या मार्जिनमध्ये दिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ वेअर द स्लेव्स ट्रीटेड ॲट दॅट टाईम. म्हणजे त्यावेळेसचे जे गुलाम आहे, स्लेव्स आहेत, ते कशा प्रकारे त्यांना वागवत होते. आन्सर इज, स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. They had to do what their masters told them. They had no rights, no freedoms. They even could not leave their masters for any reason. Thus, they were treated very crudely. Second question, where did Androclus seek shelter after his escape? Answer is, after taking them back to the city, the soldiers put Androclus in the chain in the prison and the lion was caged. Third question, what did the lion seems to tell Androclus? म्हणजे तो सिंह अँड्रोक्लसला काय सांगत असावा असे वाटते. Answer is, the lion seems to tell Androclus to help him. जेव्हा त्या सिंहाच्या पायाला जखम झालेली होती, दुखापत झालेली होती, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते त्यावरून तो काय सांगत असावा असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. फोर्थ क्वेश्चन, व्हाय वॉज द लायन इन पेन. तो दुःखामध्ये का होता किंवा दुःखी का होता. आन्सर इज, अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज, सो इट वॉज इन ग्रेट पेन. त्याच्या पायामध्ये काटा, खूप मोठा काटा रुतलेला होता, त्यामुळे तो दुःखी होता किंवा पेनमध्ये होता. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ डिड अँड्रोक्लस नर्स द लायन्स वाउंड. अँड्रोक्लसने त्या सिंहाच्या जखमेवर कशा प्रकारे उपचार केला. आन्सर इज, अँड्रोक्लस पुल्ड आउट द थॉर्न फ्रॉम द पॉ इन हिज लेफ्ट हँड डेफ्टली. Then, with a piece of his own clothing, he bound up the injured paw. He would clean and dress the lion's wound. He remained with the lion till it could walk again. Thus, he nursed the lion's wound. Sixth question, where did the soldiers put Androclus and the lion after their capture. म्हणजे या दोघांना सोल्जर्सनी, त्या सैन्याने कोठे ठेवलं होतं ते सांगायचं आहे. आन्सर इज, आफ्टर टेकिंग देम बॅक टू द सिटी, द सोल्जर्स पुट अँड्रोक्लस इन चेन इन अ प्रिझन अँड द लायन वॉज केज्ड. त्या लायनला पिंजऱ्यामध्ये टाकलं आणि अँड्रोक्लसला त्यांच्या जेलमध्ये बंद केलं. Seventh question, what did Androclus feel after he was brought to the arena. Androclus जेव्हा रिंगणात आला होता तेव्हा त्याला कसं वाटलं. Answer is, when Androclus was brought to the arena, he was filled with fear but showed that he was not afraid. Eighth question आहे, how did the hungry lion change when he saw his friend. तो भुकेला सिंह त्याच्या मित्राला पाहताच त्याच्यात कसा बदल झाला ते या ठिकाणी लिहायचं आहे. आन्सर इज, द लायन हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर ferocious and then it was released into the arena where Androclus was brought. When he saw Androclus, it rushed towards him, bounding and roaring. But suddenly it stopped in its tracks and then moved forwards. Its rage was melted because it recognized its friend. Ninth question, how did the emperor reward Androclus? The emperor rewarded Androclus his freedom and the lion to be set free.
आतापर्यंत आपण मार्जिन क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामध्ये ए, मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग इन कॉलम बी. कॉलम ए आणि कॉलम बी या ठिकाणी दिलेले आहेत आणि या आपल्याला जोड्या जुळवायच्या दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. फर्स्ट, लुकिंग आउट फॉर, तर याची योग्य जोडी आहे सी, ट्राईंग टू सर्च फॉर. सेकंड, फेस टू फेस, याची योग्य जोडी आहे एफ, इन फ्रंट ऑफ इच अदर. थर्ड आहे समन अप करेज, याची योग्य जोडी आहे ट्राय टू ब्रेव. फोर्थ इज रेज मेल्टेड, याची योग्य जोडी आहे अँगर रिड्यूस्ड. बी मूव्ड बाय, याची योग्य जोडी आहे डी, फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. त्यानंतर बी, रीड द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द स्टोरी. आता ही खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत जी स्टोरीमधले आहेत ते वाचायचे आहेत. या प्रश्नाचा उर्वरित प्रश्न खाली दिलेला आहे तो वाचून घेऊया. द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरन्स मिनिंग इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. आता या ठिकाणी बाउंड बाय लॉ, बाउंड बाउंड टुवर्ड्स, या ठिकाणी बाउंड हा शब्द आलेला आहे. तर हा बाउंड याचे वेगवेगळे 3 मिनिंग्स होतात. तर रश्ड फॉरवर्ड, फोर्स टू फॉलो, ट्राईड अप, ह्या हे काही या ठिकाणी मिनिंग दिलेले आहेत. त्यांना ABC असं नावं दिलेली आहेत. तर त्याचं आपल्याला सेंटेन्स वाचून त्या बाउंडचा कोणता अर्थ होईल त्यानुसार हे शब्द, या शब्दाचा जे क्रम आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. पुट द करेक्ट लेटर ABC इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. ती मिनिंग पाहून ABC यातलं कोणतं योग्य सेंटेन्सची योग्य मिनिंग आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे दे वेअर बाउंड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. तर याचा क्रम येईल बी, फोर्स टू फॉलो. सेकंड इज द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. तर याचं बाउंड अपचा मिनिंग येईल सी, टाईड अप. थर्ड आहे द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. बाउंडेड टुवर्ड्सचा मिनिंग येईल रश्ड फॉरवर्ड, ए. अशा पद्धतीने ही या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आहे सी, नाव ट्रान्सलेट ईच 3 सेंटेन्सेस ABC इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आता हे ABC हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला मातृभाषेमध्ये किंवा तुमची जी काही लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचे आहेत. तर बघूया. बी, त्यांना त्यांच्या मालकीचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक होते. सी, त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. ए, सिंहाने अँड्रोक्लसकडे पुन्हा झेप घेतली. अशा प्रकारे ट्रान्सलेट करता येईल. त्यानंतर सेकंड ए, फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोविंग. अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत आणि तेही या स्टोरीमधले. फर्स्ट आहे काइंड, तर याचा अपोजिट येईल क्रुएल. सेकंड पुअर, याचा अपोजिट येईल वेल्दी. थर्ड स्लेव, याचा अपोजिट येईल मास्टर. फोर्थ हाय, याचा अपोजिट येईल लो. फिफ्थ पनिशमेंट, याचा अपोजिट येईल रिवॉर्ड. सिक्स्थ अनबाउंड, याचा अपोजिट येईल बाउंड. सेवन्थ टेंडर, याचा अपोजिट येईल टफ. एट हॅपी, याचा अपोजिट येईल अनहॅपी. त्यानंतर बी आहे फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड मेड बाय द लायन. म्हणजे या स्टोरीमधून आपल्याला 5 असे शब्द निवडायचे आहेत ज्याच्यातून आपल्याला सिंहाने केलेला आवाज निदर्शनास येईल. तसे शब्द आहेत ग्राउल, रोर, मोन्ड, व्हॅम्पर्ड, फोर. हा शब्दाचा उच्चार लक्षात घ्या. फोर, प मध्ये फचा किंचितसा उच्चार होतो, पर असं होत नाही, फोर असं होईल. आलं लक्षात. थर्ड क्वेश्चन, राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड कोच ऑफ द ॲक्शन्स गिवन बिलो. ए, अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर सो. आता या ठिकाणी ॲक्शन दिलेली आहे, त्याची रिॲक्शन काय असेल हे आपल्याला लिहायचं आहे. आन्सर इज ही फेल्ट डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर अँड ही इस्केप्ड फ्रॉम द
clutch of his cruel master. B. The lion looked at Androclus piteously. So, answer is Androclus paused and then he moved very cautiously towards the lion and saw that the lion's paw was wounded, sore, and swollen. C. Androclus bandaged the lion's injured paw. So, reaction असेल, so the lion licked his arm as if to show gratitude, which surprised and wondered Androclus. D. A hungry, ferocious lion was released arena. So, reaction. Answer is, so Androclus was filled with fear, but he showed he was not afraid. E. The lion reached Androclus and answer is, then it moved slowly forward. All its rage seemed to have melted and it recognized its friends. F. The emperor asked Androclus what other reward he would like. So, answer is, he replied that he didn't want anything for himself, but he wanted the lion to be set free too. Fourth question, write in your own words 3 to 4 sentences about each of the following. First आहे, the condition of slaves in ancient Rome. म्हणजे ancient रोममध्ये त्यावेळेस स्लेव्सची म्हणजे कैद्यांची स्थिती कशी होती त्याबद्दल तुमच्या शब्दात 3 ते 4 ओळी लिहायच्या आहेत किंवा वाक्य लिहायचे आहेत. फर्स्ट, द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर. सेकंड, दे हॅड नो फ्रीडम अँड नो राईट्स. थर्ड, in ancient Rome, the condition of slaves were very critical. यापेक्षा जास्तही तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मिनिमम 3 to 4 सेंटेन्सेस पाहिजेत. सेकंड आहे क्वालिटीज ऑफ अँड्रोक्लस. अँड्रोक्लसचे गुण किंवा गुणवैशिष्ट्ये काय आहेत ते लिहायचं आहे. फर्स्ट, अँड्रोक्लस वॉज अ काइंड मॅन. सेकंड, व्हेन ही सॉ द लायन इन पेन ही डिड नॉट थिंक अबाउट हिज लाईफ व्हेरियाज he thought about the lion's distress and tried to help him. Third, he was sensitive, brave, and courageous and friendly by nature. Third, even wild animals can be our friends. जंगली प्राणी किंवा पशु आपले मित्र बनू शकतात याविषयी आपल्याला 3 ते 4 ओळी लिहायच्या आहेत. येस, इवन वाईल्ड ॲनिमल्स कॅन बी आवर फ्रेंड्स बिकॉज दे ऑल्सो हॅव फीलिंग्स अँड इमोशन्स. इफ वी हेल्प देम डेफिनेटली दे विल नॉट बी क्रुएल विथ अस. इफ वी ट्रीट देम फ्रेंडली अँड अफेक्शनेटली they can be our friends. Fifth question, narrate to your class any short story about kindness to animal or how animals can be kind to humans. Write down the story in your notebook. Give it a title of your own. म्हणजे प्राणी माणसाशी कसे दयाळूप्रमाणे वागू शकतात याविषयी तुम्हाला एखादा अनुभव आलेला असेल तर ती गोष्ट तुम्हाला वर्गात सांगायची आहे, ती वहीमध्ये लिहायची आहे आणि तिला योग्य असं शीर्षक किंवा टायटल द्यायचं आहे. तर स्टोरी पाहूयात. वन डे मीना वॉज वॉकिंग थ्रू द स्ट्रीट ऑन द साइड ऑफ द ड्रेनेज कॅनल. अ डॉग वॉज बार्किंग लाउडली लुकिंग into the canal. Meena looked into the canal, found out that her puppy fell into the canal. Meena went down the canal and placed the puppy near its mother. She said her gratitude by licking her feet. A few days later, a thief grabbed Meena's purse. आता या ठिकाणी आपण लगेच टायटल पण दिलेला आहे, ऑनेस्ट डॉग. राहिलेली स्टोरी पाहूयात. While she was going to the market, suddenly the mother dog darted towards the thief and beat him on his leg.
The thief threw the purse that she was holding and ran away. Meena gently caressed the dog's head with love. अशा प्रकारचा एखादा तुम्हाला अनुभव आलेला असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. आता त्यानंतर लँग्वेज स्टडीचा जो काही भाग आलेला आहे, ग्रामरचा भाग आलेला आहे तो पाहूयात. या ठिकाणी अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर फर्स्ट सेंटेन्स घेऊयात. वी हॅव अ हॉलिडे टुमारो. यामध्ये ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलेलं आहे? हॅव. तर त्याखाली आपल्याला फक्त अंडरलाईन करायचं आहे. वाक्यामधलं सहाय्यकारी क्रियापद किंवा ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखता येईल. त्यामुळे हे खूप सोपं आहे. फक्त अंडरलाईन या ठिकाणी करायचं आहे. सेकंड इज रीना इज इंजर्ड बॅडली. इज हे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे. थर्ड आहे यू मस्ट वेअर क्लीन क्लॉथ्स. मस्ट हे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे. फोर्थ इज शी शुड टॉक पोलाइटली. शुड हे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे. फिफ्थ इज दे डिड नॉट हेल्प मी. अंडरलाईन कशाला येईल? डीडला. सिक्स्थ इज अ बिग थॉर्न हॅड pierced the lion's toe. Had is auxiliary verb. Seventh is the lion was caged. Was is auxiliary verb. 8. Androclus did not like his master. Did हे काय येईल? auxiliary verb येईल, सहाय्यकारी क्रियापद येईल. 9th is they could not leave him. Could हे आपलं auxiliary verb येईल. 10. He would not longer be a slave. Would हे काय येईल? auxiliary verb येईल. 11. The slaves were forced to work. Were किंवा were असंही आपल्याला याला उच्चारता येईल. तर हे काय येईल? auxiliary verb येईल. आणि शेवटचं we should show kindness to anyone. should हे काय आहे? आपलं ऑक्झिलरी वर्ब आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन आणि बरंच काही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.